तर नमस्कार. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवसरवाडी विविध उपक्रमांतर्गत आज व्यावसायिकांची मुलाखत आणि शेतीशी निगडीत असणारा जो व्यवसाय आहे किंवा दुकान आहे, असं हे रासायनिक खताचं दुकान आणि त्याचे सर्व मालक असणारे आणि सामाजिक कार्यात शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणारे आपल्या गावचे सुपुत्र आदरणीय श्री माऊली नवसरे त्यांच्या दुकानात आपण आलेलो आहोत. आणि त्यांचा जो हा व्यवसाय आहे, दुकान आहे, त्या दुकानाविषयी त्यांच्या व्यवसायाविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर आपल्या शाळेतील मुलांनी काही प्रश्न तयार केलेले आहेत आणि ते प्रश्न आपण त्यांना विचारूत आणि त्या प्रश्नांची उत्तरं सगळ्यांनी ऐकायचे तर आणि शेतीशी निगडीत असणारे हे सारे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. सगळ्यांनी ऐकून नंतर तुम्हाला त्याच्याविषयी माहिती लिहायची सगळ्यांनी. तर जे मुलाखत घेणारे येतं त्या सगळ्यांसाठी प्रथमतः आपण शुभेच्छा देऊ आणि ज्यांची मुलाखत घेत आहोत त्यांनाही आपण विनंती करू की आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या. तर मी मुलाखत घेणारी पहिली हर्षदा, तिला विनंती करतो की तिने तिचे प्रश्न विचारायचे. नमस्कार, आपले नाव सांगा. माझे नाव ज्ञानदेव लक्ष्मण नवसरे. खत व कीटकनाशक दुकान टाकण्यासाठी कोणते शिक्षण घ्यावे लागते? त्यासाठी आपल्याला BSID करावं लागतं. आपणास कृषी क्षेत्रामध्ये काम करण्याची आवड कशी निर्माण झाली? मी अगोदर BSID केल्यानंतर एक 5 वर्ष मार्केटिंगचा कोर्स केला. त्यानंतर मला हे कृषी सेवा असं टाकावंसं वाटलं. असं हे दुकान टाकण्यासाठी लायसन लागते का? हो. लायसन मिळवण्यासाठी कोणते पात्रता आवश्यक आहे? त्याला 12वी सायन्स लागते. त्यानंतर एक BSIDचा 4 वर्ष कोर्स पूर्ण करावा लागतो. खत कीटकनाशक विक्री करताना कोणते नियम पाळावे लागतात? आपल्याला सर्व हे जे कीटकनाशक बुरशीनाशक खते जे नियमात जे गव्हर्नमेंट दिलेले नियमात बंधनकारक विक्री असते आणि विशेष म्हणजे सर्व शेतकऱ्यांना आपल्याला ते व्यवस्थित माहिती द्यावी लागते. कीटकनाशक कायासाठी, बुरशीनाशक कायासाठी प्रत्येक शेतकऱ्याला आपल्याला मार्गदर्शन करावं लागतं पिकासंदर्भात, शेती संदर्भात. युरिया, DAP, NPK यात काय फरक आहे? युरिया म्हणजे फक्त नत्र आहे आणि DAP म्हणजे नत्र प्लस स्फुरद आहे. त्यामध्ये जैविक व रासायनिक खतातील फरक काय? जैविक खत हे आपल्या शेतीसाठी परत माणसांसाठी चांगली खतं असतात आणि रासायनिक खतं थोडी काही प्रमाणात थोडी उत्पन्नात जरी चांगली असली थोडी चांगली नसते पाहिजे तशी. शेतकऱ्याच्या पिकानुसार खताचा मात्रा कसा सुचवतात? काय शेतकऱ्याच्या पिकानुसार खतांचा मात्रा कसा सुचवतात? किती टाकायचं मात्रा म्हणजे पिकानुसार? पिकाच्या परिस्थितीनुसार. आता जर आपण समजा एखादी ज्वारी पेरणी घेतली, ज्वारी पेरणी आपण 1 गुणी DAP पेरायला देतो. ही जर आपण कांद्याला घेतलं कांद्याला 1 DAP देतो, 1 पोटॅश देतो, अशी मात्रा आपण देतो त्याला पिकानुसार. एखाद्या पिकावर कीड आली असेल तर ती ओळखून योग्य औषध कसे सुचवतात? पिकाचं ते जो शेतकरी असेल, जो पीक असेल त्याचं मार्गदर्शन करून त्यानंतर आपण त्याला औषध देतो जसं लागेल तसं. ते शेतकरी चुकीचे औषध मागत असल्यास आपण कसं समजावून सांगतात? आपण त्यांना पूर्ण माहिती देतो की औषध कशासाठी चाललंय, शेतीसाठी चाललं असं तरच नाही, अन्यथा आपण त्यांना औषध देत नाही. ते एखादा ग्राहक तुमच्याबाबत वाद घालत असेल तर तो प्रसंग कसा हाताळतात? त्याला आपण समजावून सांगतो की बाबा अशाची किंमत आहे, अशाची विक्री आहे, ह्याच्या व्यतिरिक्त आपण काय करत नाही त्याला जास्त. नवीन उत्पादने ग्राहकांना कशी ओळख करून देतात? नवीन उत्पादन आली तर आपण त्याला थोडी माहिती स्पष्ट करतो ही औषधासाठी ती त्याच्यासाठी आणि त्याला आपण मार्गदर्शन करून देतो नंतर. तसं नाही आपण ग्राहकांची विश्वासाचे नाते कसे निर्माण कराल? आपण ग्राहकांना आता 2020 पासून दुकान सुरू केलं. आपण ग्राहकांना आपण वारंवार सांगत प्रत्यक्ष पिकाचं मार्गदर्शन, कीड आळी रोग त्यानंतर मार्गदर्शन करत तर आपण आता विश्वास संपादन केलेला आहे. कीटकनाशके आणि रासायनिक खतांचा साठा कसा ठेवता? स्टॉक रजिस्टर मार्फत. धोकादायक रसायनांच्या वापराबद्दल शेतकऱ्यांना कोणती काळजी घ्यायला सांगतो? त्यांना आपण शेतकऱ्यांना वापरण्या अगोदर हातामध्ये हँड ग्लोव्ह घालायला होतो, डोळ्याचा चष्मा लावला होतो, एक सोबत किट वापरायला होतं, प्रोटेक्शन किट, असे आपण त्यांना माहिती देतो. उधार देताना कोणता नियम पाळता? शक्यतो आपण उधार हा धंदा करतच नाही आणि उधार हे नसल्यामुळे आमचं व्यवस्थित चालतं. असं उधार ही करत नाही आपण. हा व्यवसाय तुम्हाला परवडतो का? हो, परवडतो. या व्यवसायातील समस्या सांग. या व्यवसायात समस्या अशा आहेत की दुष्काळ जर पडला तर व्यवसायाचा जो मेंटेनन्स तो काढणं खूप कठीण होतं.
आणि विशेष म्हणजे काही अशा कीटकनाशके आहे त्याची दुष्काळ एक्सपायरी आपल्या अंगावर आपल्या समोर लागते, रिटर्न होत नाही. काही खतं आहेत, काही उंदरांचा सूत्र असते, अशा काही गोष्टी आहेत म्हणजे. एखादे खत अचानक बाजारात उपलब्ध नाही, शेतकऱ्यांना काय पर्याय सुचवाल? जर एखादं खत नसेल आम्ही त्याला पर्याय दुसरे जे खत आहे त्याचं आम्ही मार्गदर्शन करतो त्यांना. आम्हाला मुलाखत दिली, छान माहिती सांगितली, तुमचे आभार. धन्यवाद. खूप खूप आभार. हा, तर सगळ्यांनी काय करायचंय, थँक्यू म्हणायचं सगळ्यांनी. हा, चला रे, बसा खाली.